लोकसभेत जो फटका बसला, आता मतं ट्रान्सफर झाले, यांचे नाही झाले, त्यांचे नाही झाले, हे सगळं त्यात होतं. आम्ही ऐकलं की तुम्हाला संघासमोरही स्पष्टीकरण द्यावं लागलं, दादांना प्रोटेक्ट करावं लागलं, की मतं ट्रान्सफरच्या बाबतीत थोडासा हे आहे. हे संघासमोर करावं लागलं असं नाही आहे. त्याचं विश्लेषण करताना मी ज्यावेळेस अनेक अभ्यासकांशी बोललो, बघा आपण जर लोकसभेचं ॲनालिसिस केलं तर आम्हाला 43.6% आणि त्यांना 43.9%, म्हणजे 0.3% फरक आहे. एकूण मतांमध्ये महाविकास आघाडीला 2,50,00,000, आम्हाला 2,48,00,000, म्हणजे 2 लाख मतांचा फरक आहे. पण त्यांनी सीटमधला फरक हा मोठा झाला. आता त्याचं विश्लेषण करताना मी हे सांगितलं की जेवढ्या नॅचरली भाजपचे सेनेला आणि सेनेचे भाजपला ट्रान्सफर झाले तेवढ्या नॅचरली NCP पहिल्यांदा लढत होती. बरं, ती पार्टी ब्रेक झाल्यानंतर पहिल्यांदा लढत होती, तेव्हा पहिल्यांदा त्यांची मतं सेटल करणं हा विषय होता आणि मग ते ट्रान्सफर करणं विषय होता. तेव्हा जशी आमची 80-90% ट्रान्सफर झाली तशी त्यांची काय 80-90% ट्रान्सफर होऊ शकली नाहीत. पण या निवडणुकीत, कारण आता लोकसभेमध्ये हे बऱ्यापैकी सेटल झालं आहे, त्यामुळे आता या निवडणुकीत त्यांची मतं आम्हाला ट्रान्सफर होणार नाही, आमची त्यांना. म्हणजे असं नाही की त्यांची आम्हाला झाली नाही आणि आमची त्यांना, आमची पण पूर्ण नाही होऊ शकली त्यांना, त्यांच्यापेक्षा जास्त झाली. कारण आमची मतं शेवटी एक आम्ही जुना पक्ष आहोत, त्याच्यामुळे आम्ही ब्रेकअवे फॅक्शन नाही आहोत, त्यामुळे आमची मतं आम्ही जास्त देऊ शकलो, त्या मनाने ते देऊ शकले नाहीत. आता मला विधानसभेमध्ये मात्र असं दिसत नाही. विधानसभेत बऱ्यापैकी गोष्टी सेटल झालेल्या आहेत, त्यामुळे ते जास्त मतं आम्हाला ट्रान्सफर करू शकतील असं माझं मत आहे. पण फायदा झाला नाही ना फडणवीस साहेब, या युतीचा फायदा